ओम नमो भगवते वासुदेवाय. एका महान राजाला का घ्यावा लागला हरणाचा जन्म आणि भवाटवीचे रहस्य. श्रीमद भागवत स्कंद 5. नमस्कार मंडळी. श्रीमद भागवत पुराणाच्या 5व्या स्कंदावरील या विशेष भागात तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत साक्षात भगवान विष्णूंचा ऋषभदेव अवतार आणि त्यांचा महान पुत्र राजा भरत यांची अत्यंत बोधप्रद कथा. याच राजा भरताच्या नावावरून आपल्या देशाला भारतवर्ष हे नाव पडले. पण एका महान आणि तपस्वी राजाला एका मोहामुळे चक्क हरणाचा जन्म का घ्यावा लागला आणि पुढे जड भरत म्हणून जन्म घेतल्यानंतर त्यांनी राजा रहुगणाला भवाटवीचे म्हणजे संसाररूपी जंगलाचे कोणते महान रहस्य उलगडून सांगितले. चला तर मग या संपूर्ण अद्भुत कथेचा उलगडा करूया. राजा नाभी आणि राणी मरुदेवी यांच्या पोटी साक्षात भगवान विष्णूंनी ऋषभदेव म्हणून अवतार घेतला. त्यांना 100 पुत्र झाले, ज्यातील सर्वात ज्येष्ठ पुत्राचे नाव भरत होते. भगवान ऋषभदेवांनी हा मानवी देह ईश्वरी आनंदाच्या प्राप्तीसाठी आहे असा उपदेश करून राज्याची जबाबदारी भरतावर सोपवली आणि ते स्वतः संन्यासी म्हणजे अवधूत होऊन जंगलात निघून गेले. राजा भरताने अत्यंत उत्तम प्रकारे राज्यकारभार केला. म्हातारपण जवळ आल्यावर भरताने सर्व राजपाट सोडला आणि ते गंडकी नदीच्या काठी असलेल्या पुलह आश्रमात कठोर तपश्चर्या करण्यासाठी गेले. एक दिवस ते नदीवर ध्यान करत असताना तिथे पाणी पिण्यासाठी आलेल्या एका गाभण हरिणीने सिंहाची गर्जना ऐकली. भीतीने तिने नदीत उडी मारली आणि तिथेच एका पिल्लाला जन्म देऊन ती मरण पावली. राजा भरताने दयेपोटी त्या अनाथ पिल्लाला वाचवले आणि ते त्याला आपल्या आश्रमात घेऊन आले. सुरुवातीला असलेली ही दया हळूहळू मोहात बदलली. महान राजा भरत ईश्वराचे ध्यान विसरून केवळ त्या हरणाच्या पिल्लाचीच काळजी करू लागले. जेव्हा त्यांच्या मृत्यूची वेळ आली तेव्हाही त्यांच्या मनात त्या पिल्लाचाच विचार होता. मृत्यूच्या वेळी ज्याची आठवण असते तीच गती जीवाला मिळते. या नियमानुसार त्यांना पुढच्या जन्मी चक्क हरणाचा जन्म घ्यावा लागला. परंतु तपश्चर्येच्या प्रभावामुळे त्यांना मागील जन्माची आठवण होती. त्यामुळे हरणाच्या जन्मातही ते शांतपणे तो जन्म पूर्ण होण्याची वाट पाहत राहिले. हरणाचा जन्म संपल्यानंतर त्यांचा पुढचा जन्म एका उत्तम ब्राह्मण कुळात झाला. आता मात्र राजा भरताने ठरवले की पुन्हा कोणत्याही मोहात अडकायचे नाही. म्हणून ते मुद्दाम जगासमोर वेड्यासारखे वागत असत. म्हणूनच लोक त्यांना जड भरत म्हणू लागले. एकदा सिंधू सौवीर देशाचा राजा रहुगण हा कपिल मुनींच्या आश्रमाकडे पालखीतून चालला होता. वाटेत पालखी वाहण्यासाठी राजसेवकांनी जडभरताला बेगार म्हणून पकडले आणि कामाला जुंपले. जडभरत चालताना पायाखाली मुंग्या किंवा जीवजंतू चिरडले जाऊ नयेत म्हणून उड्या मारत चालत होते. त्यामुळे पालखी हलू लागली. हे पाहून राजा रहुगण भयंकर चिडला आणि म्हणाला, काय रे, तू जिवंतपणेच मेला आहेस का? थांब, मी तुला यमराजाप्रमाणे आता शिक्षा देतो. राजाचे हे अहंकारयुक्त बोलणे ऐकून जडभरतांनी मौन सोडले. ते म्हणाले, हे राजा, लठ्ठपणा, कृशता, भूक आणि तहान
हे सर्व शरीराचे धर्म आहेत, आत्म्याचे नाहीत. आणि मी आत्मा आहे. तू राजा आहेस आणि मी तुझा सेवक आहे. हा केवळ मायेचा खेळ आहे, हे अंतिम सत्य नाही. हे आत्मज्ञानाचे वचन ऐकून राजा रहुगणाचा अहंकार गळून पडला आणि त्याने तत्काळ खाली उतरून जडभरतांची क्षमा मागितली. यानंतर जडभरतांनी राजाला भवाटवी म्हणजेच संसाररूपी जंगलाचे एक अत्यंत मार्मिक रूपक समजावून सांगितले. ते म्हणाले, जीव हा एक व्यापारी आहे, जो सुखाच्या शोधात या भयंकर संसाररूपी जंगलात भटकत आहे, जिथे त्याला कधीही खरी शांती मिळत नाही. 6 लुटारू या जंगलात त्याला लुटणारे 6 डाकू म्हणजे माणसाचे स्वतःचे मन आणि 5 ज्ञानेंद्रिये आहेत, जे त्याचे खरे आध्यात्मिक ज्ञान लुटून नेतात. लांडगे आणि कोल्हे, घरात राहणारे कुटुंबीय, पत्नी, मुले इत्यादी हे लांडगे आणि कोल्ह्यासारखे आहेत, जे व्यापाराचे धन तो पाहत असतानाही हिरावून घेतात. डास आणि काटे, संसारातील दुष्ट लोक आणि संकटे हे डास आणि काट्यांसारखे आहेत आणि शत्रूंचे कठोर शब्द हे घुबड आणि झिंगूर यांच्या कर्कश आवाजासारखे आहेत, जे जीवाचे मन दुखावतात. संसारात कधी कधी मृत्यू किंवा इतर दुःखांमुळे जीव असा होरपळतो जसा वणव्यात अडकलेला माणूस दुःखाने जळून जातो. शेवटी जडभरताने राजाला सर्वात महत्त्वाचा उपदेश दिला की केवळ तपश्चर्या किंवा दानाने परमात्म्याची प्राप्ती होत नाही, तर महापुरुषांच्या, संत भक्तांच्या चरणकमलांच्या धुळीने स्नान केल्यावरच, म्हणजेच सत्संग केल्यावरच खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होते. तर मंडळी, मोहाचे दुष्परिणाम सांगणारी हरणाची कथा आणि भवाटवीचे रहस्य उलगडणारा हा जडभरत आणि राजा रहुगण यांचा संवाद तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.